नमस्कार, मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गौराई स्पेशल भाजी भाकरी. गौराईमध्ये आमच्या इकडे भाजी भाकरी करतात गौराई यायच्या दिवशी. तर शेपू आणि भोपळ्याची आपण मिक्स भाजी करणार आहोत. इकडे शेपू आणि भोपळा मी बारीक चिरून घेतलेला आहे. भोपळ्याची पाने आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. भोपळ्याच्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि मगच त्याची पाने बारीक करून घ्यायची. चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. आपण सर्वात प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये मी आता जिरे टाकलेले आहेत. जिरे थोडेसे तडकून द्यायचे. गौराईमध्ये पहिल्यांदा गौराई आले की भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि मगच पोळ्यांचा असतो. तर आज आपण भाजी भाकरीचा नैवेद्य करणार आहोत. तर तेलामध्ये मी जिरे टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 4 ते 5. व्यवस्थित लसूण आपलं असं भाजून द्यायचं मस्तपैकी. शेपू आणि भोपळ्याची भाजी मिक्स खूप छान होते आणि गौरीच्या नैवेद्याला पण आपण हीच दाखवली जाते आपल्या इकडे. आता त्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे. 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं. कांदा थोडासा गुलाबी कलरचा होईपर्यंत परतवून घ्यायचं. कांद्यासोबतच आपलं लसूण पण भाजत आल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मिरचीचे काप घेतलेले आहेत. मी इकडे 3 मोठ्या मिरच्या मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत आणि 3 ते 4 बारीक कापलेल्या आहेत. आता ह्या मिरच्यासुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या. कांदा, लसूण आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे लागणार आहेत. कच्चे शेंगदाणेच आपण घालायचे. शेपू आणि भोपळ्यामध्ये कच्चे शेंगदाणे घातल्यावरती खूप छान फ्लेवर येतो त्याला. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. आपला कांदा व्यवस्थित गुलाबी कलरचा होत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ घालत आहोत, 1 लहान चमचा. मीठ चवीप्रमाणे घालू शकता. मी 2 चमचे घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं हे मिश्रण. कांदा भाजत आल्यानंतर आता आपल्याला शेपूची भाजी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे. आता आपण ती ह्याच्यामध्ये घालूया. शेपूची भाजी घातल्यानंतर भोपळ्याची भाजी मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक काप केलेले आहे त्या पानांचे. ते सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आता हे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये भाजीला. तेलामध्ये व्यवस्थित आपण आपली भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. शेपूला आणि भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे पहिल्यांदा आपण तेलामध्येच व्यवस्थित परतून घ्यायची ही भाजी. त्याला नंतर पाणी सुटतं, त्यामुळे सुरुवातीला पाणी ओतायचं नाही, नाहीतर एकदम चिपचिपीत भाजी होते
आणि त्याची चवसुद्धा निघून जाते. त्यामुळे अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित पहिल्यांदा त्याला पाणी सुटून द्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने त्या भाजीला आता पाणी सुटलेलं आहे. आता वरून आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. इकडे मी 3 चमचे घातलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटाने पण खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया. भाजीला पाणी सुटत आहे, त्यामुळे भाजीच्या पाण्यामध्येच भाजी एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायची पहिल्यांदा. आणि जर लागलं तरच पाणी ओतायचं थोडं थोडं. आता इकडे मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे थोडीशी, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. मुगाची डाळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. खूप छान होते ही भाजी आणि गौरीच्या नैवेद्याला हीच भाजी लागते. छान अशी व्यवस्थित आपण अशी परतून घेऊया. भाजीला आता पाणी सुटत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एकदा झाकण लावून व्यवस्थित 5 मिनटं ठेवूया. भाजीच्या पाण्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि आपल्याला वरती लागल्यावरती मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आणि पुन्हा एकदा झाकण लावून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची अशा पद्धतीने.